ते चॅम्पियन देखील बनतात आपल्या दापोलीतले सगळे खेळाडू. त्यांना प्रचंड या ठिकाणी बघा एक अनुभव देखील अशा विकेटचा. परंतु आता कोणाचा बॉल कुठे जातोय हे आपल्याला दिसणं थोडंसं रिस्की राहील. त्यामुळे आपल्याला लक्ष केंद्रित आता या मॅचकडे देखील करावं लागणार आहे. कारण काय प्रत्येक खेळाडूला अगदी प्रचंड अनुभव राहिलाय. अरे वो दिखेगा नहीं ना, स्ट्राइक ला अभी है. हां ओके, दिखेगा नहीं, विकेट मेरे को दिखेगा यहाँ से. आप उधर का स्कोर दिखाओगे तो भी चलेगा. हर्षद ओके, अभी नहीं एकच दाखवायचं आहे मेन विकेट. ओके हॅलो शेख, आमचे वैभवजी बुर्टे सर यांचे परम मित्र आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे रिलेटिव्ह आमचे रांगले सर आले. सर तुमचं स्वागत करतो आम्ही. सर असं नसतं वा तुम्ही, कारण आमच्या गावामधून फोन आला होता वैभव सरांचा. ओ यावेळेला चांगलाच कव्हर खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने असू शकेल. जोपर्यंत चेंडूला फेकला जाईल थ्रो केलाय कुठे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बघतोय. 2 धाव मिळून जातील. षटकाची सुरुवात दुहेरी धावाने केली. काय फटका होता देखना स्ट्रोक आपण पाहिला. समोरचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून खेळला गेला जिथे डीपला देखील क्षेत्ररक्षक लावला गेलाय. विशाल आता सेकंड मॅचला देखील सेकंड विकेटवरती मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू आता खूप गरजेचं आहे कारण की आम्ही देखील या ठिकाणी तयार असू एका मॅचसाठी. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू म्हणजे 4 संघ असतील त्या 4 संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे असणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या. येस, आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. आपण पाहतोय तृष्णा 11 विरुद्ध आराध्या आयुष 11 या 2 संघांमधील लढत पाहतोय. त्यानंतरच्या आपण पाहतोय या दोन्ही संघांमधील लढत पाहते वेळी आपण सेकंड विकेट सुद्धा आपण एक मॅच आपण घेतली जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची. यावेळेस आपण पाहतोय कट केली जाते. चेंडू चाललाय सीमारेषेकडे तोपर्यंत अगदी सहजरित्या दुहेरी धावा कंप्लीट केल्या जातील या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. तोपर्यंत आपण पाहतोय धावफलक जर पाहायला गेलो तर आपण निश्चितच 7 या आकड्यावरती थेट जाऊन पोहोचलोय तृष्णा 11 या संघाचं. मॅचला सुरुवात देखील झालेली आहे विशाल आणि त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं सौरभ गवनांग देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मॅचकडे जातो. इथे बॅटची इनसाइड एज आहे की काय, परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट चेंडूचा कोणताच संपर्क नाहीये. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिलाच बॉलर गोलंदाजी करतोय. त्या गोलंदाजाची आपण चर्चा करायला गेलो. राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सो कॅप्टन्स ज्या वेळेला सांगितलं होतं कुणाला की आम्ही आमच्या संघासाठी 100% देऊ, त्यावेळेला अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून नो मॅन्स लँडला चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागली आहे. भाग मिल का भाग. परंतु आता या चेंडूला तिथे कलेक्ट केलं गेलंय. जोपर्यंत पकडेल थ्रो करेल अतिशय वेगाने या ठिकाणी धावा कंप्लीट होत आहेत. काय कमालचा कमबॅक. षटक क्रमांक 1 चा खेळ होईल समाप्त जिथे विदाउट लॉस धाव संख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. रांगले फायनान्स ग्रुप या संघाचे बॅटर्स सचिन विनंती आहे आपल्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट हँड साइडच्या इकडून आपले फलंदाज पाठवून द्या. नाव सांगा. बॉलर नेम. बॉलर नेम.
आणि इथे या बॉलवरती करारा प्रहार देखील केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 20 फील्ड गळली आहे आणि तिथे बघता बघता धावा देखील आपण बघतोय कंप्लीट होताना. इथे 20 फील्ड या चुका सातत्याने घडतात. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि प्रत्येक जो खेळाडू आहे ना, प्रत्येक खेळाडू संघासाठी एफर्ट्स देताना आपण बघतोय. दुसऱ्या विकेटवरती विशाल जर पाहायला गेलं तर मॅच चालू आहे. एखाद्या जर पाहायला गेलं तर एक बलाढ्य संघ त्या मॅचवर रांगले फायनान्स ग्रुप आणि स्वामी समर्थ 11 या दोन संघांमधले हे बॅटल आहे. इथे आडव्या बॅटने देखील खेळला गेला आहे. तृष्णा 11चे फलंदाज बॅकवर्ड शॉर्ट लेग आणि त्याचबरोबर चेंडूला लगेचच कलेक्ट केलं गेलंय. धावा मिळतील फक्त आणि फक्त एकाच धावेवरती तुम्हाला समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल. म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःला ज्या वेळेला झोकून देणार मैदानामध्ये तेव्हाच तुम्हाला कळेल. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल तर पहिल्यांदा मेहनत करावी लागेल. ज्याचे मेहनत आणि कष्ट नेक पद्धतीचे असतात त्याच्या समोर यश देखील लोटांगण घालतं. हे देखील तितकंच खरं आहे. आज या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू सांगेल की मला हार मानायचं नाही आहे. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हो, ये जीत का शायद गीत नया गाता हो. हे सांगण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा संघ त्याचबरोबर फलंदाजी करणारा संघ देखील करू शकतोय. सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. आपण म्हणतो ना की इथे यावेळेला मॅचची कडा घेतली की काय जोरदार अपील झाली आहे. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला तृष्णा 11 या संघाला बसतोय. विशाल जबरदस्त गोलंदाजी. बॅटची कडा घेतली लिडिंग यायची आपण पाहतोय आणि फलंदाज माघारी परततोय. अभि तृष्णा 11 आराध्य अयांश 11 आपण या दोन संघांमध्ये लढत पाहतोय. खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलो तर जवळपास 7 धावा आल्या होत्या. तद्दनच्या पुढील आपण षटकामध्ये आपण पाहिलं 3 धावा आल्या. तर धावफलक आपण पाहायला गेलो तर 13 धावांवरती जाऊन स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. रांगले फायनान्स ग्रुप आणि स्वामी समर्थ दुसऱ्या विकेटवरती ही मॅच सुद्धा सुरुवात होते. या मॅचला सुद्धा आरंभ होतोय. यावेळेस पहिलाच चेंडूवरती मोठा प्रहार करण्यात आलाय. षटकार येतोय. पहिलाच चेंडूवरती यशस्वीरित्या स्ट्रोक कनेक्ट चांगला झाला होता. आउट ऑफ दी पार्क गेलाय. क्षमासवी चौकार आलाय. 1 बाउन्स सीमा रेषा ओलांडण्यात बाउल मात्र यशस्वी राहिलाय. पुन्हा एकदा जाऊया मेन विकेटकडे. आपण पाहतोय सनी सरांच्या माध्यमातून. नक्कीच पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेचा आनंद पुन्हा एकदा सुमित खळे असतील, त्यानंतरला सुएग रेवाळी देखील स्पर्धेचा आनंद घेतात. गोविंद खळे खास कोणी स्पर्धेचा जबरदस्त आनंद घेत आहेत. मेन विकेटवरती विशालात आपल्याला जावं लागेल. मेन विकेटवरती काय घडतंय काय बिघडतंय ऑनलाईन रसिक प्रेक्षक त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी माझ्या समोर जोडले जा. मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण देखील जाणून घेऊयात. या 4च्या माध्यमातून संघाचा धावफलक देखील पुढे सरकत जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 बोले तो भैलो खतरा आणि इथे खतरा फलंदाजाला पाहायला मिळू शकतो का गोलंदाजांच्या माध्यमातून. कमी गतीचा बॉल अगदी चेंडूला लॉंग लेग परिसरामध्ये खेळले गेले. चेंडू मागे क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड फंबल झालेत आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. झपकन 2 धावा देखील कंप्लीट करतायत आपल्या संघासाठी आणि का नाही प्रत्येक खेळाडू या स्पर्धेचा आनंद देखील घेताना आपण बघतोय. विशाल ज्यावेळेला मी एक पुण्याच्या स्पर्धेला होतो आणि पुण्याच्या स्पर्धेमध्ये किस्सा सांगेन तुला. म्हणजे सुरुवात एका संघाने आहे ना म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 40 रन्स मारले आणि 4 ओव्हरचीच मॅच होते आणि पुढच्या 2 ओव्हरला फक्त 3 रन्स बनवले होते. ह्याला क्रिकेट म्हणतात. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्या संघाला कोणत्या खेळाडूला कधी कमजोर समजू शकत नाहीत बघा. आज तेच पाहतोय इथे कॉट बिहाइंड कॉट अँड बोल्ड पकडलाय. फलंदाज बाद होईल. मेन विकेटवरची स्पर्धा आपण बघतोय आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती ही विकेट निश्चितच घेतले. ॲज कॅचच्या मार्फत आपण पाहतोय स्वतः गोलंदाज तिकडे सज्ज होते. रोशन असतील दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय तृष्णा 11 संघाच्या निश्चितच बाजूने क्षमासवी आराध्य आयुष 11 संघाच्या वतीने ते खेळ सादर करतात आपल्या संघासाठी. मी पुन्हा एकदा सनी सरांकडे जातोय. धन्यवाद विशाल. मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अनिलजी माने सर यांचं आगमन झालंय. सर तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो सायंकाळच्या सत्रामध्ये आणि संपूर्ण स्पर्धेचा तुम्ही देखील आस्वाद घ्या. धावसंख्येचा विचार करूया. स्कोररमॅन आपल्या आता स्कोररमॅनची देखील अग्निपरीक्षा राहील तिथे. 19 धावा धावफलक होती. आता स्कोररमॅनला डोळ्यात तेल घालून आता इथे संपूर्ण स्पर्धेचा स्कोरांची टिप्पणी करावी लागेल अचूकपणे न कारण का 2 मॅच चालू आहेत एकाच वेळेला. हे घडतंय हे दृश्य आहे.
होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काही पॉसिबल आहे. म्हणजे इथे आपण पाहायला गेलं तर कॅच देखील मिस झाले. सेकंड विकेटवरती जात असताना कॅच मिस झाले. हर्षद यांच्यासाठी कॅश प्राइज असेल. एकंदरीत रांगले फायनान्स ग्रुपचे या ठिकाणी बघा समर्थक बघतोय, त्यांच्या माध्यमातून जो हर्षदने 6 ठोकले ना तर 500चं कॅश प्राइज त्यांना दिले जाईल. भरभक्कम मांद्याचा खेळाडू आहे. सेकंड विकेटची मॅचची आपण चर्चा करतोय, जिथे खऱ्या अर्थाने एका बाजूला रांगले फायनान्स या संघाचा ब्रह्मास्त्र म्हणजे जो सचिन अजून मागे राहिलाय, तो ज्या वेळेला येईल त्यावेळेला धुमाकूळ नक्कीच घालू शकेल तो. परंतु सेकंड विकेटच्या आपण दिशेने चाललोय. यावेळेला चांगला चाबूक स्ट्रोक आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलाय. चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. आला इथे दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. कमालची फटकेबाजी आपण बघतोय. सेकंड विकेट वरती देखील तितकंच दर्जेदार क्रिकेट खेळलं गेलंय विशाल. निश्चितच सर आपण जातोय पुन्हा एकदा पहिल्या विकेट वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय कुणाल. आपण पाहतोय कृष्णा 11 या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. तर विशाल आपण जाऊयात सेकंड विकेटवरती जी मॅच चालू आहे तिचे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जिथे धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत 17 झालेत पहिल्या षटकानंतर. आता सरळ जाऊयात मेन विकेट करते. ओव्हर टू विशाल. निश्चितच पहिल्या या चेंडूवरती आपण पाहिला पहिलाच बॉल होता, लिडिंग एज घेतली गेली. यष्टीरक्षक मागे तैनात होते. यष्टीरक्षकांच्या अगदी मागे चेंडू गेला आणि स्थिरावला जाऊन थेट त्यांच्या हातामध्ये. तोपर्यंत अगदी सहजरित्या एकेरी धाव परिपूर्ण झाली आणि धावसंख्या आपण पाहतोय 20 या आकड्यावरती जाऊन थेट फुटली. यावेळेस स्टेप आउट केला गेलाय. बॅट आणि निश्चितच बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. कुणाल मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, षटक हाताळतोय. सर्वस्वी जबाबदारी आता मात्र रणजित आणि आपण पाहतोय हर्षद यांच्या खांद्यावरती. सलामीवीर म्हणून हर्षद आले होते, परंतु अजूनही ते मैदानावरती स्थित आपल्या संघासाठी खेळ सादर करत असताना दिसतात. तृष्णा 11 यांच्या विरोधात आराध्य आयंश 11 आणि तृष्णा 11 या दोन संघांमधील लढत आपण पाहतोय. एकंदरीत DPL म्हणजेच अर्थात दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 4 सीझन 4 आणि या सीझन 4 मधील चालू असलेला सामना. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची कडा घेतली तोपर्यंत अगदी सहजरित्या एकेरी धाव कंप्लीट केली गेली या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. राऊंड द विकेट बॉल कुणाल वरती घरागती प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. येस, आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम पाहायला मिळेल. येतोय रांगले फायनान्स कडून देखील या फलंदाजाला 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. जबरदस्त फटकेबाजी करतोय कुणाल सारख्या आक्रमक बॉलरवरती. हो यावेळेला देख बघा सेकंड विकेटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. ही इथे मॅक्सिमम नाही तर इथे फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला रांगले फायटर्स या फलंदाजाला बसतोय. आपण पाहतो या मैदानावरती सेकंड विकेटवरती चालू असलेली सामना, चालू असलेली स्पर्धा, चालू असलेली मॅच आपण पाहतो. त्याचप्रमाणे अगदी बरोबर त्याच्याबरोबर फर्स्ट विकेटवरती सुद्धा मॅच आपण पाहतोय. या दोन्ही मॅच निश्चितच अग्निपरीक्षा असेल समालोचकांची आणि आपण पाहतोय जे गुणसंख्यक लेखक आहेत आपल्या समोर जोडले जातात त्यांची खरं तर अग्निपरीक्षा असेल. कारण अचूक निर्णय दिला जाईल. अचूक जे धावा आहेत त्या मात्र आपल्याला दर्शवायच्या आहेत, ऍड करण्याच्या आहेत धावसंख्येवरती, धावफलकीवरती, स्कोर कार्डवरती. हॅलो चला मॅचकडे पुरुष एकदा. को यावेळेला त्रिफळाची यष्टी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकले. कुणालनं तैस नाईस केलंय. फलंदाजाला सरळ मागच्या मागं पाठवण्याचं काम केलं गेलंय. मैदानाच्या बाहेर जाईल. धावसंख्या आपण पाहतोय तर आतापर्यंत जाऊन पोहोचले 28 झालेत. पहिल्या विकेटवरची मॅच पाहतोय विशाल. आणि यस जबरदस्त क्रिकेट. गोविंद खेळे सातत्यानं प्रभावित झालेत आपल्या समालोचनाला. सो गोविंद नक्कीच तुमची देखील इच्छा आम्ही पूर्ण करू, पण तू क्रिकेट खूप महत्वाचं आहे. 28 28 18 चेंडूंचा खेळ ते संपुष्टात झालाय. निश्चितच 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक 28 धावांवरती या धावसंख्येवरती जाऊन थेट पोहोचला आपल्याला पाहायला मिळत आहे. तृष्णा 11 या संघाची निश्चितच धावसंख्या धावमजल 28 धावांवरती आपण पाहतोय. यावेळी संकेत असतील स्ट्रायकिंग एंड वरती तृष्णा 11 संघाकडून ते निश्चितच फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील.
28. येणारा पुढचा नवीन बॉलर आपण पाहायला गेले तर गोलंदाजी ट्रॅक वरती असू शकेल. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॉलर नेम साहिल. गोलंदाजी ट्रॅक वरती उंचखोरा बांध्याचा खेळाडू असेल. बॅटची कडा घेतली जात असताना चेंडू क्षेत्ररक्षक आहेत अगदी सर्कलच्या आतमध्ये. थर्ड मॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता. त्यांनी म्हणतं कोणतीच चूक देखील केलेली नाहीये. म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल. APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलंय की स्वप्न 3 असतात की ती तुम्हाला झोपू देत असतात. स्वप्न तर ती असतात ती तुम्हाला झोपू देत नसतात. त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल. ज्यांनी स्वप्न बघितले तेच माणसं यशस्वी होतात. जे स्वप्न बघत नाहीत ना ते माणसं मात्र अपयशीच राहतात. इथे कुणाला कोणती चूक केली नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडलीये फलंदाज बाद. तृष्णा 11 संघाला प्रचंड मोठा धक्का बसलाय. सातत्यानं चुका घडल्या गेल्यात. या चुकांवरती तुम्हाला काम देखील करावं लागेल. कुणाला कोणती चूक केली नाहीये. संघासाठी योगदान द्यावं लागतंय. कारण का दोन्ही संघांमध्ये आक्रमक असे खेळाडू देखील आहेत. आक्रमकतेनं खेळणं देखील पसंत करतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येस विनेश बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. विनेशकडे ते देखील पोटेन्शियल राहिले. मोठे शो खेळणे ही त्याची स्पेशालिटी आहे. आता विनेशला प्रहार करावे लागतील गोलंदाजांवरती. कारण का संघ थोडासा आता बॅकवुडला परतलाय. कमबॅक करत असताना गोलंदाजाचं कौतुक साहिलचं करावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. इथे बॅटचा स्पर्श आहे का परंतु पंच प्रभावित नाही आहेत. इथं विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज बाद होईल. चला सेकंड विकेटकडे जाऊ जिथे स्कोर काय झालाय 20 झालाय. आपण जातोय पुन्हा एकदा फर्स्ट विकेटकडे. आपण पाहतोय जवळपास 29 धावा या धावा फलकावरती आल्या. त्यानंतर लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू हवेत आहे. कुणाला येतोय चेंडू खाली आणि निश्चितच एक चांगला कॅच तो खेळतोय टिपतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फलंदाज मात्र इथे कॅच आउट होतोय. नक्कीच. त्याचबरोबर विशाल सातत्यानं गोविंद खळे सर सांगतायत की सर आम्हाला तुमच्याकडून काहीतरी नवीन ऐकायचं आहे. असो नक्कीच गोविंद तुमच्यासाठी देखील आम्ही 2 लाईन्स बोलू शकतो. प्यार में दुनिया खूबसूरत लगती है और घर में दुनिया दुश्मन लगती है. प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, घर में दुनिया दुश्मन लगती है. और बिस्लरी पीने वालों को भी किंगफिशर पीने वालों की भी बिस्लरी भी पियर लगती है. आणि जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं तेच क्रिकेट आपण बघत नाही आहोत. खऱ्या अर्थानं आपण क्रिकेट खेळतोय. सो क्रिकेटकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. खास करून गोविंद खळे सर यांच्यासाठी होतं. आणि सरळ मैदानाकडे जाऊया जिथे काय घडतंय. धावा किती झालेल्या आहेत 29 झालेत. मंदार दमदार प्रदर्शन करावं लागेल. शानदार खोलवरचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला गेला. थोडीशी मिसफिल्ड असेल आणि याचा फायदा मात्र आपण पाहायला गेलं तर एकंदरीत फलंदाजानं उचललाय. थ्रो केला जाईल. धावचीची संधी आहे परंतु जर का अचूक थ्रो असता तरी ते फलंदाजाला परतावं लागलं असतं मैदानाच्या बाहेर. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक परंतु क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतायत. मिसफिल्ड करणार तर खऱ्या अर्थानं संघाला बॅकवुडला तुम्ही नेणार. प्रत्येक खेळाडू हा खूप महत्त्वाचा आहे क्रिकेट खेळत असताना देखील. इथे बॅकवर्ड शॉर्ट लेग लावला गेलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेग लावला गेलाय. डीप फाईन लेग देखील लावला गेलेला आहे. इथे चेंडू डीप स्क्वेअर लेगचा चेंडूपर्यंत पोहोचेल. चेंडूनं चकमा दिलाय त्याला आणि त्याच्यानंतर जोपर्यंत थ्रो करेल कुणाल. इथे बघा आपण पाहायला गेलं तर फलंदाज बाद होते. आपलाच घात करतात. माझाच घात केला माझ्याच मानसाने. काटे कुठेच नव्हते दगा दिला फुलानी. गाफील राहिलो मी नेमका त्या क्षणाला. पाठीत खंजीर खुपसला माझ्याच मानसाने. हे घडलं मैदानामध्ये. आता आपला घात करतात. ते पाहिलं. फलंदाज सरळ जातील चेहऱ्यावरती नैराश्य घेत असताना. आय थिंक 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय तर 34 टार्गेट 24 बॉल्स नेट 35 रन्स.
हॅलो सेकंड विकेट 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 33 झाले. चला दुर्गा वॉरियर्स आणि आयुष 11 राजापूर संघाचे संगणक आपण या कॉमेंट्री बॉक्स कडे आणि नाणेफेक करून घ्या. आपणास विनंती असेल. दुर्गा वॉरियर्स आणि आयुष 11 राजापूर संघाचे संगणक आपण या टॉस बॉक्स कडे आणि नाणेफेक करून घ्या. आपण जातो पहिल्या विकेटकडे. चालू असलेला सामना आपण पाहतोय तृष्णा 11 विरुद्ध आराध्या आयन्स 11 या दोन संघांमध्ये आपण लढत पाहतोय. एकंदरीत धावा किती आल्यात आजपर्यंत आपण पाहतोय तर धावफलकीवरती धावा आल्यात किती 34 धावा आल्यात धावफलकीवरती. हॅलो चेक. नक्कीच त्याचबरोबर शैलेश पाथे आमचे चांगले मार्गदर्शक आहेत. थेट दापोलीतून ही स्पर्धा बघतायत आणि रुपेश सर खऱ्या अर्थानं आयकॉनवालाच परफॉर्मन्स त्यांनी देखील दिला आहे. आणि का नाही शैलेश पाथे सर, तुमच्या मार्गदर्शनामुळे देखील आम्ही घडत राहतो. तुमचा जो मदतीचा हात, आमच्या यशाचा हात आमच्या मागं असतो, म्हणून आम्ही इथपर्यंत देखील पोहोचलो आहोत. शैलेशजी पाथे सर आहेत खऱ्या अर्थानं आडगाव क्रिकेट कमिटीचे ते अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या गेल्यात. त्याच्यानंतर शंतनू ओनकर यांच्या माध्यमातून विशाल तुला देखील एक कमेंट आली आहे, सो आपण रीड करा ती. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहायला गेलं तर 35 धावांचं टार्गेट आय थिंक. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली तालुक्यातील अभिमानाची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच DPL म्हणजेच दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि या पर्वातील आपण पाहतोय चालू असलेले सामने. एकंदरीत आपण पाहतोय आराध्या आयन्स 11 संघ तर दुसरीकडे आपण पाहतोय तृष्णा 11 या दोन संघांमध्ये लढत पाहतोय. 35 धावांचं टार्गेट सेट असताना 35 धावांचा पाठलाग करावायचा आहे. आराध्या आयुष 11 संघाला निश्चितच 24 चेंडूंमध्ये 35 धावांचा पाठलाग करता येईल. वेगळ्या प्रकारची रणनीती, वेगळ्या प्रकारच्या योजना आखाव्या लागतील. निश्चितच योजना मात्र भान ठेवून आखायच्या असतात, परंतु त्या योजना अंमलात आणण्यासाठी मात्र बेभान होऊन खेळावं लागेल. कारण 35 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि या 35 धावांचा पाठलाग करत असताना एक वेगळ्या प्रकारची रणनीती, स्ट्रॅटेजीने उतरावं लागेल. दोन्ही फलंदाजांना सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र दाखल झालेत मैदानावरती. कोणाला असेल आणि त्याची समवेत आपण पाहतोय त्यांची साथ देण्यासाठी नवोदित फलंदाज तुषार असतील. हे दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र दाखल झालेत आज खेळपट्टीवरती 35 धावांचा पाठलाग करत असताना. निश्चितच 35 धावा या रोखण्यासाठी पहिलं षटक आणि पहिल्या षटकाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली जाते तो म्हणजेच प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. तृष्णा 11 या संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय प्रथमेश. चला दुर्गा वॉरियर्स आणि आयुष सर सेकंड विकेटला 6 आलाय. निश्चितच आपण नोंद घ्यायची. षटकार होता. मी पुन्हा एकदा जातो पुढील सामन्यातील टॉस बॉक्स कडे. दुर्गा वॉरियर्स आणि आयुष 11 राजापूर संघाचे संगणक आपण कृपया या टॉस बॉक्स कडे आणि नाणेफेक करून घ्या. ऑफिशियली कॉल असेल, हा दुसरा कॉल असेल तुम्हाला. यावेळेस पुन्हा एकदा जाऊया. बॅटची लिडिंग एज घेतोय. स्क्वेअर केटला निश्चितच गले रिझल्टला चेंडूला दिशा दाखवली गेली. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे निश्चितच धावतोय. तोपर्यंत अगदी सहजरित्या 13 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 13 धावांनी संघाचं खातं निश्चितच इथे उघड केलं जातंय. 35 धावांचा पाठलाग करावायचा आणि निश्चितच या 35 धावांचा पाठलाग करत असताना या 13 धावांनी संघाचं खातं उघडकीस केलं जातंय. कुणाल असतील आणि त्यांच्या समवेत असतील तुषार. हॅलो 35चं टार्गेट असेल. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आता ही जी विकेट आपण बघतोय तर बॅटिंग करण्यासाठी थोडंसं आता
कठीण बघायला मिळतं. सायंकाळचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस बघितला, परंतु आता ही जी विकेट आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या प्रेमात देखील पडली आहे. ही विकेट आता बॅटिंग करणाऱ्यांसाठी थोडंसं कठीण असेल, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाजीसाठी पोषक आणि अनुकूल विकेट आपण बघतोय, कारण का रन्स तेवढे बनले नाही त्या विकेटवरती. मोठे प्रहार नाही आहेत. फक्त मागची मॅच आपण पाहिली जिथे सर्वाधिक धावा झाल्या, दोन्ही बाजूने एकंदरीत पिटाई झाली होती, गोलंदाजांवरती प्रहार केले गेले होते. आता या मॅचमध्ये जर पाहायला गेलं, येस खोलवरचा बॉल सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आलाय, चेंडू दन 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 कर सीमारेषा पलीकडे, ब्रँडेड चौकार. या पुढची मॅच आपण टॉस करूयात विशाल. चला, दुर्वा वॉरियर्स आणि आयुष 11 राजापूर, पुन्हा एकदा मी तुम्हाला ऑफिशियली कॉल देतो. आपले जे संगणक असेल त्यांना कृपया आपण पाठवून द्या टॉस बॉक्सकडे. पुढील सामन्याचा आपण टॉस करून घेणार आहोत. दुर्वा वॉरियर्स आणि आयुष 11 राजापूर. चला, बहुत कॅप्टन्स आपणास विनंती असेल आपण या आणि नाणेफेक करून घ्या. हॅलो, पुढचा बॉल आहे, पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, बॅटची लीड आहे घेतली गेली आहे. जिथे काय घडतंय आपण पाहायला गेलं तर जबरदस्त पॉझिटिव्ह अप्रोच आपण बघतोय. गोलंदाजानं काय कमबॅक करून दिलं होतं, परंतु थोड्याशा चुका घडतायत मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु कॉन्सन्ट्रेशन नव्हतं क्रिकेटमध्ये. इथे प्रत्येक बॉलरला तुटून पडावं लागेल गोलंदाजांवरती देखील, कारण का कमी रन स्कोर आहेत, लोअर स्कोरिंग मॅच आहे. तर जिंकायचे असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी. हो, बाहुबलीमध्ये कटप्पा, गोलंदाजीचा टप्पा खूप महत्वाचा आहे. म्हणजे बाहुबलीतला कटप्पा नसला तरी चालणार आहे, क्रिकेटमधला बॉलिंगचा टप्पा खूप महत्वाचा आहे, तो टाकावा लागेल इथे बॉलरला. नवीन बॉलर तयार झालाय, राईटम ओव्हर द विकेट, खूप साऱ्या फाउलांचा रनअप आहे. शॉर्ट प्लेनची डिलिव्हरी, पुन्हा एकदा लॉंग लेगला फुल केलंय, फुल बनेगा सक्सेसफुल, मिलेंगे 4 तभी तो होगा बिडा पार. येतोय ब्रँडेड चौकार आणि कमबॅक तर सुरेख असा केला जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. प्रत्येक फलंदाज आता तुटून देखील पडलाय, म्हणजे चेंडूला फोडून काढल्यासारखं, जणू काही कोराडीचा घाव घातलाय त्या चेंडूवरती, ताईस करून टाकलं त्या चेंडूला. जबरदस्त फटकेबाजी चालली आहे. म्हणजे दोन्ही संघ कधी एक डॉट बॉल येतो तर कधीच चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे हे क्रिकेट आपण पाहायला, मी मगाशी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. पाय माणसाचा मोकळा असणं खूप गरजेचं आहे विशाल. त्याचबरोबर दापोली कमिटीचे माजी खजिनदार आदरणीय दीपकजी खळे सर आणि त्याचबरोबर दापोली कमिटीचे उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष अनिलजी माने सर, त्यांचा आपण यथोचित असं सन्मान करून घेऊयात. मी शैलेश सर यांना विनंती करतो, दापोली क्रिकेट कमिटीचे ते सचिव आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित असं सन्मान करून घेऊयात. चला, आपण लवकरात लवकर सेकंड विकेट मॅचला सुरुवात करा. फलंदाज पाठवून द्या. मॅचकडे जाऊया. दर्जेदार मॅच आहे. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला गेलाय. चेंडू थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळाले. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केले, या बॉलवरती देखील 2 धाव मिळणार आहेत. कोण रोखू शकत नाहीये या दोन्ही फलंदाजांना. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं, हो शाम की चाय और बड़ों की राय समय समय पर लेना चाहिए. चर्चा करेंगे तो चर्चे में रहेंगे भाई लोग. धावसंख्या किती झाली आहे तर आतापर्यंत पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आय थिंक 13 धावा धावफलकावरती. अब 13 क्या होगा हा प्रश्न येऊ शकेल येणाऱ्या पुढच्या बॉलरच्या मनामध्ये, कारण का जिंकण्यासाठी आता 18 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 22. ओ शाम की चाय और बड़ों की राय समय समय पर लेना चाहिए. आणि खऱ्या अर्थानं घ्यावीच लागेल तुम्हाला, कारण का जे आपले वरिष्ठ असतात त्यांचे विचार थोडेसे घ्यावे लागतील, सजेशन्स घ्यावे लागतील, तर मॅचमध्ये तुम्ही पुनरागमन देखील करा. चर्चा करेंगे तो चर्चे में रहेंगे. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2008 मध्ये सौरव गांगुली आहेत ना, ते काय करायचे तर पहिल्यांदा त्यांनी ती स्टाईल आणली की कोणती स्टाईल आणली की गळ्यामध्ये हात टाकायचा, सगळ्यांना एकत्र घ्यायचं आणि थोडीशी टीम मीटिंग करायची. व तिथून कंटिन्युअसली भारतीयच्या संघानं तसंच केलं. म्हणजे काय खांद्यावरती हात टाकायचं, सौरव गांगुली यांची स्टाईल आहे. आता सगळ्या टीम तसंच करतात. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्यावेळेला एखाद्याचं कॉफी केलं जातं ना, चला आपण तिथे सन्मान करून घेतोय. निलेश सर यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करतोय.
त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण माने सर आहेत, माने सरांचा देखील आपण करणार आहोत. निलेश सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान असेल. अनिलजी माने सर. दापोली कमिटीच्या माजी उपाध्यक्ष आदरणीय अनिल सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय. यस धन्यवाद सर. आणि त्याचबरोबर मॅचकडे जावं लागेल आपल्याला, जिथे काय घडले. धावसंख्या 18 जाऊन पोहोचले. टॉस आपण या पुढचा लगेच करूयात विशाल. टॉस धुरा वॉरियर्स आणि आयुष 11 राजापूर, त्याच्यानंतरला मायरा 11 आणि आयश 11. लवकरात लवकर यायचंय. धुरा वॉरियर्स, आयुष 11 राजापूर, मायरा 11 आणि आयश 11. चला आपण टॉस करूयात. टॉस घ्या तिथे. अनिल सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस कोणी जिंकलाय? दुर्वा वॉरियर्सनं टॉस जिंकलाय. डिसिजन सांगायचं ना सर. यस, बॉलिंग घेतले दुर्वा वॉरियर्स ऑन द टॉस. बॉलिंग स्वीकारले आणि त्याच्यानंतर पुढची मॅच मायरा 11 विरुद्ध आयश 11. मायरा 11 विरुद्ध आयश 11 चे कॅप्टन लगेच या. चला मॅचकडे जाऊयात, जिथे 21 झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील पाहतोय तर 14 धावांची आवश्यकता आहे. 14 पाहिजे. 14 चेंडू 14 धावांची गरज आहे. यावेळेला चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालाय. धावा मात्र वेगाने कंप्लीट होतील. प्रयत्न तिसऱ्या धावेचा होणार नाहीये. 2 धावा फक्त घेतल्या जाते. आता माहिती आहे की कंट्रोल आपण म्हणतो विशाल, सेल्फ इज कंट्रोल अँड लाईफ दॅन बेटर. सो कंट्रोल मध्ये हे फलंदाज जुने आपण बघतोय. त्यांना माहित आहे की आपण विजयाच्या दिशेने चाललोय. घाई करायची काहीच गरज नाहीये. आता तृष्णा 11 या संघाला सातत्याने मेहनत संघर्ष करावा लागलाय. आता अपयश यशाची पहिली पारी आहे. या बॉलवरती डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवरती इथे चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा बघतोय. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 24. जिंकण्यासाठी अजून 11 पाहिजेत. 12 बॉल मध्ये. विशाल, मॅच मध्ये पुनरागमन होईल का, काय सांगशील? हॅलो. 12 मध्ये 11 पाहिजेत निश्चितच आपण पाहतोय. आराध्य आयश 11, त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात तृष्णा 11 या दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. हॅलो. आणि 12 मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. आणि या 12 चेंडूमध्ये 11 धावा कशा प्रकारे लगावल्या जातील हे निश्चितच पाहण्यासाठी आवडेल आम्हा सर्व क्रीडा रसिकांना. आपण पाहतोय DPL दापोली प्रीमियर लीग मानाची, अभिमानाची आणि अस्मितेची स्पर्धा सीझन 4. आणि या सीझन 4 मधील हा चालू असलेला सामना फर्स्ट विकेटवरती आपण पाहतोय आराध्य आयश 11 आणि आपण पाहतोय तृष्णा 11 या दोन संघांमधील. आणि या 12 चेंडूमध्ये 11 धावा रोखण्यासाठी इथे मात्र संदेश याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय ओव्हर द विकेट. यावेळेस पंच केला बॅकफुट वरती येऊन कव्हरच्या दिशेला. फंबल झालाय प्लेयर निश्चितच. आणि चेंडू चाललाय, बाउल चाललाय, सीमा रेषा ओलांडून 4 धावा येत आहेत. खणखणीत चौकार. बघा मिसफील झाली, त्यानंतर चेंडू अगदी सहजरित्या जाऊन सीमारेषा ओलांडतोय. अशा प्रकारच्या चुका कदाचित आपल्याला महागात पडू शकतात. याची मात्र निश्चितच नोंद घ्यायची. तृष्णा 11 संघाची आउटफील्ड थोडी फास्ट आहे आणि निश्चितच थोडी काळजी बाळगायची खेळत असताना. प्रदीप आंबेकर यांना आपण विनंती करूयात की कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला या. प्रदीप आंबेकर यांना विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला या. यावेळेला स्विच हिट. चेंडू जाईल तिथे, भाग मिल्का भाग. चेंडू आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी चौकार. स्विच हिट आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले आणि निश्चितच यशस्वी सुद्धा ठरतायत. हा फटका आपण पाहायला गेलो तर
कुणालच्या माध्यमातून हा स्विच हिट खेळला गेला आणि निश्चितच तो यशस्वी राहिलाय. 4 धावा येत आहेत, पुन्हा एकदा 4 धावा जोडल्या जातील. 35 धावांचा पाठलाग करत असताना जवळपास 32 धावा आल्यात. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल तृष्णा 11 या संघाला. नक्कीच विशाल पाहायला गेलं तर स्विच हिट मी सकाळी सांगितलं अँडी फ्लॉवर यांचा ट्रेडमार्क शॉट पहिल्यांदा कोणी काढला असेल तर अँडी फ्लॉवर या बॉलला डीप स्कोअर लेग मोटरांच्या बाहेर मॅसिव्ह स्ट्रोक ब्रँडेड षटकार मॅच फिनिश MSD स्टाईल मध्ये केलाय सामना फिनिश. सामना जिंकला इथे बॅटिंग करणाऱ्या संघानं. याचं अभिनंदन करूया तृष्णा 11 हार्ड लक बॉईज. जिथे सेकंड विकेट वरती काय घडतंय काय बिघडतंय बघूयात काय घडलेलं आहे तिथे आमचे स्कोरमॅन सांगतील. धावसंख्या 16 धावा फलकावरती असतील आणि इथे मॅन ऑफ द मॅच फर्स्ट विकेटचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी असेल नो डाऊट वन अँड ओनली कुणाल हा खेळाडू ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. सो कुणाल प्लीज वेलकम इन द टॉस बॉक्स. आपण लगेचच अवॉर्ड देतोय कारण का मॅचेस खूप खेळवायचे आहेत असून देखील आणि आपण पाहतोय तर विशाल खऱ्या अर्थानं आपण थोडीशी विश्रांती घेऊया. क्षणभराची विश्रांती घेत असताना जाऊया लोंढे ब्रदर्स यांच्याकडे देखील. सो प्लीज वेलकम. काही वेळातच एक मोठा मधुर आवाज तुम्ही पाहताय सातत्याने होम मिनिस्टर या पडद्यावरती दिसणारे मनीषजी लोंढे सर आणि त्यांचे ब्रदर यांचा देखील आपण सुमधुर आवाज देखील ऐकूयात. थोडीशी विश्रांती. धन्यवाद. दोन चेंडू द्या. धन्यवाद सर. चला जाऊया आपण महत्वपूर्ण मॅचकडे मैदानाकडे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जातो. खेळपट्टी क्रमांक 2 वरती चाललेला घमासान रणसंग्राम आपण पाहतोय. आपण धावफलक पाहूया खेळपट्टी क्रमांक 2 वरचा. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आकडब्याचा चेंडू होता. बाहेर जाणारा चेंडू दिशा भरकटते. खराब चेंडू पंच सांगतायत. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 17. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खेळपट्टी क्रमांक 1 वरती देखील ब्ल्यू जर्सी आपल्याला पाहायला मिळते. इंडियन ब्ल्यू जर्सी असते होती पहिला कलर आपल्या इंडियाचा तोच कलर आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टी क्रमांक 1 वरती. खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपण जाऊया. पुढा चेंडू वेगळा फुलटॉ चेंडू वर गावलाय. शतरक्षकताईना जेल सुटतोय वर पुन्हा पकडतोय आणि जेल बाजून माघारी परतावला गेल्या फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हलियन. पहिला खेळपट्टी क्रमांक 2 वरती पाहूया. पहिले प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या आहेत त्या 49 धावाचं टार्गेट आहे ध्येय आहे आणि प्रथम द्वितीय दुसरा गोलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडलेल्या आहेत त्या 17 अवघ्या धावा आणि विकेटचे देखील प्रथम झालेला आहे. खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण जाऊया. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आता खऱ्या अर्थाने भावेजी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आता रंगत आता रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण अटीतटीची लढाई आता सर्वांची जी लढाई आहे संघर्ष आहे तो पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ही धडपड ही संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच मनीष राजापूर 11 आणि दुर्गा वॉरियर्स यांच्यामध्ये सुरू होणार हा सामना खरोखरच अटीतटीचा असणार आहे. कारण का दुसरी फेरी सुरू झालेली आहे आणि दुसऱ्या फेरीचे ही निर्णायक सामने असू शकतात. कारण का पॉईंट टेबल ज्याचा जास्त असेल तो टॉप 2 खेळाडू सुपर 8 मध्ये जातील आणि खरी लढत नॉकआउटची लढत तिथे होईल. आणि खरोखरच एका विकेटवरती आज खेळाडू सामने खेळता खेळता आज 2 विकेटवरती आपण सामने खेळवतोय आणि त्याचा आनंद मनमुराद आनंद सगळे चाहते आणि प्रेक्षक वर्ग घेत आहेत. आणि आपली ही या ठिकाणी कसोटी लागलेली आहे की नेमकं आपण समालोचन कुठचं करायचं स्कोर कुठे लिहायचं सर्व तारंबळ उडाल्यासारखे या ठिकाणी चित्र बघत आहोत. परंतु काही हरकत नाही. सामना हे क्रिकेट आहेत. आपल्याला जे टाइम टेबल आहे त्याच्या आपण मागे पडलेलो आहोत आणि हा
सतीश सर लॉंग ऑफच्या दिशेने डीप मध्ये येतोय चौकार, होतोय बेडापार, मिळतोय चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते एकूण. आपण पाहूयात खातं देखील ओपन केलं जाते. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिला चेंडू आक्रमण केला घमासाम, आपण पाहतोय एक लाठीचार्ज केला. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, 4 धावा खात्यामध्ये जोडल्या गेल्या. 4च्या मदतीने धावसंख्या 4 होते. पुढे एकदा गोलंदाजी मार्ग होते. चेंडू या कुटुंबाचा चेंडू होता, पाहायचा आहे पण सुंदर चेंडू. काहीसा पंचांकडे दाद मागतायत आणि पंच देखील सांगतात खराब चेंडूचा फायदा होतोय बॅटर्सना आणि खात्यामध्ये एक धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल. धावसंख्या पुढे सरते, धावसंख्या होते 5. नंतर खेळपट्टी क्रमांक 2 वरती देखील जातोय गोळ्या करत, कापत चोपत जातोय सरळ शेमारेशे पार, होतोय बेडा पार, येतोय चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या होते. खेळपट्टी क्रमांक 2 वरती 24 खेळपट्टी क्रमांक 2 वरची धावसंख्या. खेळपट्टी क्रमांक 1 वरती देखील आपण एक नजर टाकूया, तुम्हाला देखील घेऊन जातो. खेळपट्टी क्रमांक 1 वरती प्रथम फलंदाजी करताना अमित आणि कीर्तिराजच्या सलामीवीरसाठी प्रचारण केलं आणि प्रथम गोलंदाजी करत असताना सतीश याने सुंदर षटक हाताळत होता पण मोठे प्रहार केले. पहिला चेंडू चौकार, तदनंतरचा अतिरिक्त धाव आणि तदनंतरचा तिसरा चेंडू आपण पाहतोय तो देखील चौकार. असं धावफलकावरती धावा होत आहेत 1-9. भावेशजी, निश्चितच हा सामना अटीतटीचा होणार हे मात्र निश्चित आहे. कारण का दुसरी फेरी चालू आहे आणि पॉइंट टेबल मध्ये काहीतरी फरक दिसला पाहिजे, आपण टॉपला राहिलो पाहिजे हे प्रत्येकाच्या मनात असणार आहे आणि ही स्पर्धा निश्चितच एक उंच पातळीवरती जाऊन पोहोचणार आहे. कारण दापोली प्रीमियर लीग आहे, मानाची स्पर्धा आहे, मानाची ट्रॉफी आहे. निश्चितच यामध्ये दुमत नसणार आहे. उद्याचा दिवस हा सर्वांसाठी अटीतटीचा असणार आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी झेल घेण्यास मात्र यशस्वी ठरला आहे आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला गडी गारद होतो. या ठिकाणी माघारी परततोय तो अमित माघारी परतलाय. वैयक्तिक 8 धावा बनवल्या अमितने. अमित माघारी परतला. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. ज्यांच्यामुळे या स्वराज्यातला आम्ही सूर्य पाहू शकलो त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना देखील मानाचा मुजरा करूया आणि खेळाकडे होऊया. पण खेळपट्टी क्रमांक 2 वरती जाऊया. इथे काहीच गचाळ क्षेत्र, खराब क्षेत्ररक्षण, मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धावफलकावरती धावा जोडलेल्या आहेत. 49 धावांचा टार्गेट असताना पाठलाग करत असताना 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सागर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश आणि सागर पहिल्या विकेटवरती सतीश गोलंदाजी करताना आणि दुसऱ्या विकेटवरती सागर गोलंदाजी करतोय. चेंडू ऑफ साइडला मारलाय, ग्राउंड लेवलला चेंडू आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स हातामध्ये गेलाय, थोडीशी मिस फिल्डिंग झालंय. पुन्हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, तोपर्यंत 2 धावा काढून पूर्ण केल्या आहेत. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे विकेट क्रमांक 2 वरती आणि याच चेंडूला मात्र विकेट क्रमांक 1 वरती सन्मान दिलाय, आदर केलाय खेळाडूचा. संघाची थांबलेली धाव संख्या 9 धावेवरती आहे. आयुष 11 राजापूर आणि दुर्वा वॉरियर्स यांच्यामध्ये सुरू असलेला घमसाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. कोण होणार या दापोली प्रीमियर लीगचा विजेता? निश्चितच उद्याचा दिवस आपण राखीव ठेवलेला आहे. बघूया पुन्हा एकदा चेंडू आपटलाय, पुन्हा जोरदार प्रहार केलाय, ऑफ साईडला चेंडू निघून गेलाय विकेट आणि हा चेंडू गेलाय सीमापार. चौकार येतोय, घणघणीत चौकार. सुंदर आपण पाहतोय. खेळपट्टी क्रमांक 2 वरती जाऊया. भावेशजी, खऱ्या अर्थाने तिथं रोमहर्षक सामना, हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना आता पाहूया एक निर्णायक षटक कोण घेऊन येते. एक महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे सचिनला आपण पाहूया. एकीकडे ज्यांच्यामुळे आणि क्रिकेटमुळे अनेक प्लेयर्स आणि क्रिकेटर लोकप्रिय झाले, पण ज्यांच्यामुळे क्रिकेट लोकप्रिय झाले ते सचिन रमेश तेंडुलकर. एक चेंडू बाकी आहे. खेळपट्टी क्रमांक 1 वरती जाऊया. 12 चेंडू 19 धावांची गरज असताना पहिला चेंडू टाकेल सचिन. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवतोय सचिन.
काहीसा मोठासा रणप आहे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आकडोबाचा चेंडू होता वेगवान होता सरळ सांगतात स्वेर मारा पंच सांगतात पंचांना मात्र त्रास दिला जातोय पंच दोन्ही हात भूमी समांतर करतात धावा येतात अवांतर आणि समीकरण बिघडतंय समीकरण होतंय अजूनही 12 चेंडू 18 धावांची गरज 12 चेंडू 18 धावांची गरज काय सामना हॉट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय संध्याकाळचं सत्र संध्याकाळच्या सत्रामध्ये गरम सामने आपल्याला पाहायला मिळतात सकाळचं सत्र एकदम शांत होतं संयमी होतं पण आता मात्र एकदम रोमांचक सामने पाहायला मिळतात अटीतटीची लढाई पाहायला मिळते सचिनचा चेंडू होता वेगवान बॅटची कडा घेतली जाते सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू आणि बॅक टू द पॅव्हलियन होतोय बॅटर बॅक टू द पॅव्हलियन होतोय तो फलंदाज विकेट क्रमांक 1 वर परेश विकेट क्रमांक 1 वरती धाव संख्या झालेली आहे 14 आणि 1 ओव्हर समाप्ती आणि 1 विकेट बाद झालेला आहे खरोखरच पहिल्या पॉवर प्लेचं षटक असतं ते हाणामारीचं षटक असतं कुटाकुटीचं षटक असतं परंतु त्या षटकात सुद्धा कमी धावसंख्या म्हणता येणार नाहीत कारण 14 धावसंख्या एक समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज आणि उरलेले 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि किती धावांचं डोंगर या ठिकाणी उभे करतात हे पाहणं रंजक ठरणार आहे कारण का सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी धावसंख्या मोठमोठ्या 45, 50, 55 अशा धावांचा डोंगर उभा होत होता परंतु संध्याकाळचा समय जसजसा जवळ येत गेला तसं विकेट बदललेले आहे वातावरण बदललेलं आहे आणि कुठेशा धावसंख्या मंदावलेली आपल्याला चित्र पाहायला मिळतंय हो यस सुंदर सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण सचिन कडून सचिन आहे खेळपट्टी क्रमांक 2 वरती सचिन फेकतोय गोलंदाजीचा मारा भेदक मारा करतोय थांबून ठेवले या फलंदाजाला कारण एक मॅच मात्र हाय व्होल्टेज कडे जाताना पाहायला मिळते आता 10 चेंडू 18 धावांची गरज 10 चेंडू 18 धावांची गरज असताना सचिन गोलंदाजी मार्गवरती वेगवान चेंडू होता क्रॉस द लाईन तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे 1 धाव पूर्ण केली दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल का पाहायचा पंचांचा इथे आकाशाकडे बोट आणि इथे मोठी विकेट बॅक टू द पॅव्हलियन होतोय हा फलंदाज निहार दापोली प्रीमियर लीग 2025 चा करारनामा घमासाम रणसंग्राम महायुद्ध आपण पाहतोय ते म्हणजे सह्याद्री क्रीडांगणावरती रंगणारा ही स्पर्धा मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय हा सोहळा आहे संस्काराचा हा सोहळा आहे विचारांचा हा सोहळा आहे स्वाभिमानाचा आणि हा सोहळा आहे सुवर्ण क्षणाचा म्हणजेच अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व आपण पाहतोय डीबीजी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी देखील सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो असे शेवटच्या सामन्यापर्यंत जोडून राहा आणि जिथे घर बसल्या जिथे आहात तिथे बसून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेऊया खेळपट्टी क्रमांक 1 वरती देखील जाऊया 1 वरती प्रथम फलंदाजी होते पण खेळपट्टी क्रमांक 2 येथे वेगाने आला क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला वेगाने आला क्षेत्ररक्षक थांबवलं 2 धावा मात्र नक्की वाचवल्या सेव्ह केल्या 2 धावा 2 धाव्या खात्यामध्ये जोडल्या जातील समीकरण आता होतंय वेगळं समीकरण आपण जाऊया समीकरणाची नांदी पाहूया ते सांगतील समीकरण गुणलेखक सांगतायत किती चेंडू विकेट क्रमांक 8 चेंडू 15 धावांची गरज विकेट क्रमांक 1 वरती दुर्वा वॉरियर्स आणि आयुष 11 यांच्यामध्ये सुरू असलेलं हे घमसाम बघूया काय होते ते 19 धावा झालेल्या आहेत आणि पुन्हा या ठिकाणी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा या ठिकाणी धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत आता मात्र विकेट क्रमांक 2 वरती काहीसं समीकरण बदल होताना दुहेरी एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जाते कारण एक एक धाव फार महत्वपूर्ण आहे मित्रांनो तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर मोठे फटके देखील खेळावे लागेल आणि तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर तुमच्या गाड्या देखील रस्त्यावर आणाव्या लागतील व गाड्या रस्त्यावर आणल्या की चढण आलं उतार आलं गतिरोधक आलं आणि ऊन आला पावसाळा ही सगळ्यांची झुंज ज्याला जमते त्याला यश प्राप्त करणं जमतं आणि ही यशाची गंमत आज आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट मैदानावरती कारण समीकरण होते खेळपट्टी क्रमांक 2 वरती चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 13 धावांची गरज चेंडू पाहतोय आपण लॉंग ऑनला पाहिला थ्रो केला जातोय तत्पूर्वी पुरेसा वेळ देखील मिळतोय वाऱ्याच्या आडी वेगावर स्वार होऊन धावा जमा केल्या जातात जोडल्या जात आहेत समीकरण होते आता 6 चेंडू 11 धावांची गरज काय असेल समीकरण भावेजी कारण
खेळपट्टी क्रमांक 2 वरचा एक चित्तथरारक सामना पाहतोय. खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना धाव फलकावरती धावा होत आहेत 19. पण जाऊया क्रिकेट रसिकांना घेऊन जाऊया खेळपट्टी क्रमांक 2 वरती महत्वपूर्ण मॅच आहे, कारण 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. निश्चितच दोन्हीकडे सामना हा 50-50 असू शकतो. 6 चेंडू आणि 11 धावा. ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि T20 क्रिकेट आल्यापासून 6 चेंडू आणि 11 धावांचा जो रन रेट आहे किंवा जी समान समीकरण आहे त्यामध्ये कुठंसं या ठिकाणी दोन्ही बाजूला मॅच झुकण्याचे चान्सेस आहेत. कारण का 6 चेंडू आणि 11 धावा होऊ शकतात आणि जर डिफेन्ससुद्धा होऊ शकतात. अटीतटीची ही लढाई होईल, रोमहर्षक होईल आणि निश्चितच ही DPL स्पर्धेमधील दापोली प्रीमियर लीगमधील ही हा सामना मात्र कायमचा सर्वांच्या लक्षात राहील अशी मॅच होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. नक्कीच आपण पाहतो मित्रांनो, संघर्षावरती आपण अडचणीवरती अशा तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आपलाच आणि हरलो तरी इतिहास देखील आपलाच. आगोडब्याचा चेंडू होता, सुंदर सुरेख चेंडू पाहतोय, सुरेख डेरे आपण पाहतोय. कमबॅक केला हा गोलंदाज, विश्वास आहे या गोलंदाजावरती. गोलंदाज आहे खेळपट्टी क्रमांक 2 वरती अप्रीतला मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. 2 चेंडू 2 षटकार आले तर 500 रुपयाचं शैलेशजी माने यांच्याकडून 500 रुपयाचं श्रीकांतसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. लालच बुरी बला आहे. 2 एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. समीकरण होतोय आता 4 चेंडू 9 धावांची गरज. एकच शॉर्ट धावा. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. काय असेल, काय घडेल, काय बिघडेल, कोण होईल हिरो, कोण होईल झिरो, कोण होईल खलनायक, कोण होईल नायक, आणि तेच आता पाहणार आहोत खेळपट्टी क्रमांक 2 वरती. अप्रीत चेंडू बॅटची कडा घेतली. चेंडू आहे पॉइंटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक 1 नव्हे 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. चेंडू खाली तत्पूर्वी पुरेसा वेळ देखील मिळतोय बॅटर्सना आणि 2 धावा जमा केल्या जातात. आता होते समीकरण 3 चेंडू 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावांची. एक मोठा फटका येणं भावीची फार गरजेचं आहे, कारण ध्येय मोठं आहे. आता जर एक मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्याला एक संजीवनी प्राप्त होईल. जसे व्हेंटिलेटर लावल्यानंतर एक रुग्णाला संजीवनी प्राप्त होते, तशी संजीवनी या सामन्याला देखील प्राप्त होईल. तुमच्यात आहे चमक वेगळी, तुमच्यात आहे धमक वेगळी. ही चमक आणि धमक प्रत्येकाला दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि जोरदार फटका मारायच्या नादामध्ये मात्र निर्धाव चेंडू निघालाय. आता मात्र समीकरण बदललंय आणि आता 2 चेंडू आणि आपण पाहतोय कारण समीकरण बदललं. टाळ्यांचा कडकडाट होतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्यांच्या दर्शकांमध्ये आणि सन्नाटा पाहतोय आपण तो बॅटिंग करणाऱ्याच्या फलंदाच्या दर्शकांमध्ये. हे 2 मुद्रा आपल्याला विविध 2 मुद्रा पाहायला मिळतात आपल्याला. एकीकडे टाळ्यांचा आवाज, एकीकडे नाराजी, शांतता, सन्नाटा पाहायला मिळतात या मैदानामध्ये. पुन्हा एकदा अप्रीत आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेर जाणारे चेंडू खराब दिशा पाहायला मिळते. थोडस दडपण पाहायला मिळते का या अप्रीत याच्यावरती दडपण आहे का ते पाहावं लागेल, कारण समीकरण 3 चेंडू पुन्हा 9 धावांची गरज. 7 धावांची. क्रॉस द लाईन जातोय सर स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स येतोय. चौकार होते बेडापार. मिला मोका दिला चौकार. आता मात्र समीकरण बदलले आणि 1 चेंडू आहे ना. समीकरण आपण पाहूया मित्रांनो. इंटेलिजेंट हो नहीं होते जो स्कूल में टॉप करते, इंटेलिजेंट हो होते वो लाईफ में टॉप करते. इथे लाईफ मध्ये जो टॉप करेल, क्रिकेट मध्ये जो टॉप करेल तो मात्र इथे इंटेलिजेंट होणार आहे. समीकरण होते एक चेंडू 3 धावांची गरज. खेळपट्टी क्रमांक 2 वरती 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. आता मित्रांनो जे पाहत नव्हते, आता ज्याला बीपीचा त्रास आहे त्याने हा सामना बघू नये, कारण 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. काय होईल, काय बिघडेल, आणि जे पाहत नव्हते ते देखील पाहायला लागले सामना. जे बसले होते ते जागे झाले, जे बसले होते ते उभे राहिले, जे उभे राहिले ते चालायला लागले आणि सर्वांना सांगायला लागले, पहा DPLचा हा महत्वपूर्ण रोमहर्षक हाय व्होल्टेज पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. खेळपट्टी क्रमांक 2 वरती एक महत्वपूर्ण सामना पाहतोय. निश्चितच मनीष हा चेंडू कितीचा असणार आहे? 55,555 की
25,555चा चेंडू. निश्चितच एक चेंडू हा जर टाय झाली तर समान 1-1 पॉइंट दिला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. निश्चितच महेश हा एक चेंडू 55,000चा फेकला गेलाय आणि हा चेंडू निर्धार फेकलाय. थरारक सामन्यामध्ये विजय मिळवलाय. हाय जल्लोष, हाय विजयाचा जल्लोष याला म्हटलं जातं, संघर्ष जीत याला म्हटलं जातं आणि जीतचा जल्लोष केला जातोय. पुढील फेरीमध्ये प्रवेश केला जातोय. काही नाराजी, एकीकडे नाराजी, एकीकडे मात्र जल्लोष साजरा केला जातोय, उत्सव साजरा केला जातोय विजयाचा. मित्रांनो, तुम्ही मनात हरू नका, तुम्ही मैदानात हारला आहात, कारण जो मनात जिंकतो तो मैदानात देखील जिंकतो. निश्चितच कोशिश करने वालों की हार नहीं होती. या ठिकाणी दुसऱ्या विकेटवरचा सामना संपलेला आहे. एक रोमहर्षक सामना या ठिकाणी संपन्न झालाय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. दोन्ही संघांचं हार जीत ही ठरलेली असते. क्रिकेट खेळ आहे भावांनो, मित्रांनो, इथे हार जीत ही ठरलेली असते. अपयश आलं तरी पुन्हा उठायचं आहे, उभं राहायचं आणि पुढे जायचं आहे. हीच खरी खेळाची खेळाडू वृत्ती आहे आणि त्याचंच हे DPLचं उत्तम उदाहरण म्हणजे दापोली प्रीमियर लीग. नक्कीच भावेशजी, आयुष्यात हरलात म्हणून आयुष्याचा अंत झाला असे नाही. सुरुवात कधी आणि कुठूनही करता येते. आता आपण जाऊया खेळपट्टी क्रमांक 2च्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे जातोय. जाऊया आपण, किताब कोणाच्या नावावरती दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा. खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण लक्ष ठेवूया, कारण महत्वपूर्ण सामना देखील आहे. प्रथम फलंदाजी करत असा आकडब्याचा चेंडू होता, उडवलाय हवेमध्ये, ताऱ्यांना चुंबन करून चेंडू जातोय सरळ सीमारेषेकडे. पण पाहूया इथे झेल होईल का की बेडा पार होईल. पंचांचा वेट करूया आपण डिसिजनची. पंच रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय. रिप्ले मध्ये कव्हर नाही केला बॉल, कॅच लिया पंच. आताचा 6 6 धावा आणि धावफलकावरती धावा होत आहेत एकूण. आपण पाहूया धावफलकावरती तुम्हाला सर्वांना घेऊन जातो. धावफलकावर धावा होत आहेत एकूण 34 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. खेळपट्टी क्रमांक 2 वरच्या खेळाडूंना विनंती आहे की चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. दोन्ही संघांनी या ठिकाणी 12वा खेळाडू आपला पाठवायचा आहे. आपण सकाळपासून प्रत्येक मॅच मध्ये आपण विनंती करतोय, परंतु 12वा खेळाडू आतापर्यंत कोणत्याही संघाचा या ठिकाणी उपस्थित राहिलेला नाहीये. तर मित्रांनो, सहकार्य करा. आपली ही लीग मोठी लीग आहे, मानाची आहे. परंपरा आपण जपली पाहिजे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे, माघारी परतलाय. बघूया, एकाच वेळी 2 विकेटवर सुरू असलेले सामने म्हणजेच दापोली प्रीमियर लीग DPL पर्व 4. की आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जगू, अंधाराला मारू ठोकर स्वप्न उद्याचे बघू, आभाळाने कलेकलेने रंग ओतले किती, घेऊ नभात गडूट भरारी, काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, किताबाकडे आपण वळतोय. आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, किताब जातोय. हा वंडर बॉय आहे रांगळे फायनान्स ग्रुपचा सचिन. चला सचिन, आपला पुरस्कार आपण स्वीकार करायचा आहे. चला जोरदार आवाज, क्या बात आहे सचिन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्रदान केला जातो. एक स्वतः कर्णधार देखील आहेत सचिन. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी निलेश सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. चला एकदा सचिनसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण स्वतः कर्णधार तितकीच महत्वपूर्ण जबाबदारी देखील पार पडली. अष्टपैलू खेळाडूंचा नजराणा पेश केला, तो आहे वंडर बॉय सचिन माने ना, सचिन माने. सचिन खळे
गोलंदाजी मार्क वरती जाऊया आपण. खेळपट्टी क्रमांक 1 वरती जाऊया. बिपिन गोलंदाजी वरती. चौथं षटक. कोणाचा तरी मोबाईल आपल्याला सापडलेला आहे. आता मोबाईल हरवणे फार मोठी गोष्ट आहे, कारण मोबाईलचा आणि आपला संबंध फार महत्वाचा असतो, मोठा आहे. एक वेळेस घरचा मेंबर हरवला तरी चालेल, पण मोबाईल हरवत नाहीये. पण आता इथे मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाचा असेल तर ओळख पटवाणी घेऊन जा. हर्षदने आणि हा 6 धावांनी षटकार आलाय. हर्षद यांनी षटकार मारला होता. त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालं होतं. त्याला ते प्रदान करण्यात येत आहे. रांगोळ फायनान्स यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज भावेजी देत आहेत. चला जाऊया आपण खेळपट्टी क्रमांक 1 वरती. भावेजी सुरू असलेला सामना राजा फ्लोर आयुष 11 वर्षाच्या दुर्वा वॉरियर्स एक विलंब लागलेला सामना आणि पुन्हा एकदा स्वर चेंडू पंचांच्या हातभूमी समांतर आणि धावा अवांतर 1 धावेने भर पडते आणि वाढलेली धावसंख्या आहे 44. लेफ्ट हँडने मारलेला गेलाय खणखणीत 6 धावेचा षटकार आरपार. पुन्हा एकदा फुल टच चेंडू घेतलाय आणि मारलाय ऑफ साईडला. 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये मिस फिल्डिंग झाले. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 3री धाव घेतले. कोणतंही या ठिकाणी रिक्स न घेता 3 धावा पूर्ण केल्यात आणि 3 धावेने संघाची वाढलेली धावसंख्या 47. चौथं षटक प्रगती पथावर या ठिकाणी सुरू आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. चला आपण खेळपट्टी क्रमांक 2 वरती जाऊया. काहीसा इशारा. चेंडू द्यायचा. चेंडू द्यायचा खेळपट्टी क्रमांक 2 वरती. चला आपण खेळपट्टी क्रमांक 1 वरती जाऊया. सुंदर षटक हाताळतोय. फुल टॉस चेंडू. स्लोवरचा चेंडू होते. ताकद लावले. जातोय. जाईल का? जातोय. सरळ येतोय. बिग 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 षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या होते खेळपट्टी क्रमांक 1 वरती. 53 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चौथं षटक देखील हाताळलं जात आहे आणि काहीसा चेंडू शेष असतील चौथ्या षटकामधील. एकूण 6 चेंडू देखील फेकले गेले. त्यातले 2 चेंडू हे अतिरिक्त धावामध्ये रूपांतर केले आणि अजूनही 2 चेंडू फेकणं शेष असतील चौथ्या क्रमांकाच्या या गोलंदाजी मार्कवरती. बिपिन ओहो फुल टॉस केला चेंडू. यॉर्कर चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग पाहायला मिळते स्टॉपरच्या इथे सर्कलमध्ये. त्याचा फायदा होतोय. सरळ 2 धाव पूर्ण आणि 3री धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता. अयशस्वी ठरतोय. 3रा प्रयत्न अपयशी ठरतोय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 55 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओ हो क्या बात आहे. सुंदर शॉट देखील पाहिला आपण. झाडाला स्पर्श केला. एवढा उंच शॉट खेळला आणि येतो षटकारामध्ये खेळपट्टी क्रमांक 2 वरती. बॅटर आहे अविराजच्या बॅट मधून निघालेला DPL ब्रँडेड सिक्सर कविराज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता खेळपट्टी क्रमांक 1 वरती. पाहतोय. जाईल का? जातोय सरळ. ये है खतरों का खिलाडी. ये है क्रिकेट का बाहुबली. वन 61 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. खेळपट्टी क्रमांक 1 वरती सुंदर नजारा पेश करतोय. बॅक टू बॅक मोठे फटके देखील एक घणागती प्रहार देखील करताना पाहायला मिळतात खेळपट्टी क्रमांक 1 वरती. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत. 61 धावा 61 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि विकेट देखील 4 माघारी परतले. आणि आता 24 चेंडूमध्ये 62 धावांचं कडवं आव्हान असेल. समोरील प्रतिस्पर्धी संघ आहे दुर्वा वॉरियर्स. चला आपण जाऊया भावेजी. खेळपट्टी क्रमांक 2 वरती देखील एक महत्वपूर्ण मॅच देखील आहे. निश्चितच हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे. एक डावखोळा फलंदाज खरोखरच उत्तम फटके खेळतोय आणि षटकारांवरती षटकार ठोकतोय. पुन्हा एकदा चेंडू आपटला आणि गेलाय फाईन लेगला. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाले. मित्रांनो दुहेरी एकेरी धाव करता करता मध्ये चौकार आणि षटकांच्या आतषबाजी होते आणि कुठेतरी स्कोर धावांचा डोंगर उभा राहत आहे. आव्हान कडवं आव्हान दिलं जात आहे. हीच तर खरी क्रिकेटची खासियत आहे.
नक्कीच आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व. पुढील होणारा सामना देखील आहे दक्ष 11 प्रतिस्पर्धी संघ आद्या अंशिका वॉरियर्स यांच्या दरम्यान हा सामना रंगेल. चला विनंती आहे दक्ष 11 आणि आद्या अंशिका वॉरियर्स या दोन्ही संघांचे संगणकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा प्लीज. आउट ऑफ मार्क मारलेला हा वंडर बॉय आहे कविराज. डावखुरा फलंदाज आउट ऑफ मार्क मारलाय. पुन्हा एकदा 6 धावेचा शिक्षण खणखणीत. कविराज एक उत्तम दापोली तालुक्यातील आणि DPL दापोली प्रीमियर लीग मधला हा चमकता सितारा चमकता तारा कोहिनूर हिरा. बघूया पुन्हा काय करतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कोणताही नोज मॅन झोन मध्ये चेंडू पडलाय आणि वन्स बाउंड चेंडू गेलाय सीमा पार चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावरती एकूण 27 धावा. का मला म्हटलं जातं संघाचा हुकमी एक का मला म्हटलं जातं सलामीवीर याची मात्र प्रचिती देतोय या क्रिकेट रसिकाला हा कविराज. सुंदर आपल्या बॅट मधून फलंदाजी करतोय. बॅट बोलते बॅट मधून मात्र आक्रमण करतोय. प्रहार करतोय. लाठी चार्ज करतोय या गोलंदाजीवरती. टुटूट पडलाय. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत. 27 धावा आपण पाहतोय आणि खेळपट्टी क्रमांक 1 वरती जर पाहिलं तर मोठं कडवं देखील आव्हान आहे. 24 चेंडूचा सामना करत असताना 62 धावांचा पाठलाग करायचा आहे तो दुर्वा वॉरियर्स या संघाला. खेळपट्टी क्रमांक 2 वरती थोडा जलद गतीने सामना चालवा मित्रांनो. संध्या सूर्य अस्ताला चाललाय. चिमणी पाखरं देखील आपल्या घरट्याकडे वळलेले आहेत. आपल्याला देखील आपल्या घरट्याकडे वळायचं आहे त्यामुळे थोडंसं गतिमान करूया आपण खेळ. चला थोडंसं जलद गतीने करा गतिमान करा खेळ. काहीसा चर्चा होते घडामोडी होते आपण पाहतोय. खेळपट्टी क्रमांक 2 वरती जाऊया. कविराज आणि हा त्याचा साथीदार लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळते. डीप कव्हरला जाताना चेंडू पाहतोय आणि वेगाने थ्रो केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 29. 29 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपण पाहतोय एकीकडे कविराज आणि दुसरीकडे त्याला साथ देतोय तो संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. DPL चा हा करार डबा घमासाम रड संग्राम पाहतोय. DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025 चा चौथा पर्व आपण पाहतोय. गुडलिनवरचा चेंडू खोदून काढलाय. बॅट मारायचा होता आणि जातो कुठे चेंडू कारण बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. शॉट सिलेक्शन चुकलं जाते. चेंडू स्लो वरचा ठरतोय. टप्पा चेंज केला जातोय आणि चेंडू मात्र तिथेच थांबला जातोय. पण चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळवतोय कविराज आणि संकेत. 1च्या मदतीने धावसंख्या सरकेल. धावसंख्या होते 30 धावा. 3-0 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही सलामीवीर मैदानामध्ये. का मला म्हटलं जातं भावेजी सलामीवीर का मला म्हटलं जातं संघाचा हुकमी एक का हे आता मात्र स्वतःला सिद्ध करतोय हा कविराज. डावखुरा फलंदाज एकीकडे गोलंदाजी करेल. फुलटॉस चेंडू ताकद लावले. शतरक्षक तैनात जातोय सरळ. इथे मात्र वेगावर सोर होऊन जातोय. 1 बाउन्स येतोय. 1 टुका 4 चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 34. 34 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. कमला कविराजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सुंदर बॅटिंगचा नजारा पेश करतोय कविराज आपल्या बॅट मधून. आणि खेळपट्टी क्रमांक 1 वरती देखील जाऊया. एकीकडे संकेत आणि मयूर इथे देखील संकेत आहे आणि त्याला साथ देतोय मयूर. गोलंदाजी मार्क वरती येतोय इथे पार्थ. 62 धावांचा आव्हान घेऊन उतरलेला फुलटॉस क्रॉस द लाईन जातोय. डीप कव्हरच्या डोक्याच्या वरून सरळ येतोय. जंगलात राहून वाघाशी मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही. नाद खुळा आणि झुकेगा नाही साला. येतोय षटकार. धाव फलक होतोय एकूण 40 धावा. बरोबर ना 40. चला खेळपट्टी क्रमांक 1 वरती वेगवान करा. संकेत आहे स्ट्राईकला आपण पाहतोय संकेत आणि गोलंदाजी मार्क वरती आहे पार्थ. पार्थ आहे. खराब चेंडू होता काय पाहायचा पंचांचा इशारा पण खराब चेंडू. स्वेर मारा. पहिला चेंडू खराब चेंडू आणि पहिला चेंडू देवाला की पहिला चेंडू देवाला दिला जातोय. खराब चेंडू होता. खराब चेंडूने इथे
खातं देखील ओपन केलं. खेळपट्टी क्रमांक 2 वरती देखील जाऊया. तिथे मात्र सगळ्यांचं मनोरंजन होतंय. चौकार आणि षटकाराच्या बरसात पाहायला मिळत आहे. कविराज यांच्या बॅट होता आकुडब्याचा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येऊन हवे 3 क्षेत्ररक्षक पाहतोय आणि तिघांच्या मध्ये नो मॅन्स लँड होतोय चेंडू आणि तत्पूर्वी वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 43. 43 धावसंख्या 43. विकेट क्रमांक 1 वरती सुरू असलेला सामना दुर्वा वॉरियर्स आणि राजापूर इलेव्हन्स यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. पार्थ गोलंदाजीवरती उभा आहे. पहिला चेंडू त्याने वाईट फेकलाय. एक दिवाला चेंडू वाहिलाय आणि दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. बघूया आता पुढील सामना तो कसा करतोय संकेत आणि मयूर याचा. चला दक्ष इलेव्हन आणि आद्या अंशिका वॉरियर्स दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. दक्ष इलेव्हन आणि आद्या अंशिका वॉरियर्स. चला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा प्लीज. आणि जे ऐकतात त्यांनी कॉल करून सांगा त्यांना की नाणेफेक कक्षामध्ये चला. भारतने या ठिकाणी पहिला गडी बाद केलाय. पहिला विकेट गारद केलाय. आपल्याच गोलंदाजीवरती विकेट किपरने त्याचा छानसा कॅच पकडलाय आणि पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. संघा 62 धावांचं या ठिकाणी मोठं डोंगर आहे. 62 धावांचं मोठं कडवं आव्हान आहे. बघूया आणि पहिल्या चेंडूवरती वाईट टाकला होता. दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट काढून आपल्या संघाला एक मोठं बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी एक मोठं काम केलेलं आहे पार्थने. बघूया आता पार्थ सारथी होतोय का संघाचा दुर्वा वॉरियर्स. नक्कीच आपण पाहतोय भावेची खेळपट्टी क्रमांक 2 वरचा कविराजला आपण पाहूया. इकडे फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चूक नाही, कोणतीही मिस्टेक नाही आणि झेल बात जाल में मछली फसी वापस लौटना पडेगा. बॅक टू द पॅव्हेलियन होतोय. मित्रांनो खेळाचा फंडा असाच आहे क्रिकेटचा की तुमच्या घरामध्ये सोफा सेट टीव्ही सेट असो या नसो पण क्रिकेटमध्ये माइंड सेट असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये माइंड सेट असणं फार गरजेचं आहे. पाहूया कविराजला आता चेंडू हा फुटबॉल एवढा दिसत असावा आणि जातोय डीप कव्हरच्या डोक्यावरून. येतोय मोठा प्रहार. येतोय वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल सिक्सर. 6च्या मदतीने कविराज एकदम फुल टू ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. 6च्या मदतीने धावसंख्या होते एकूण 52. 52 अर्धशतक धावफलकावरती जोडले गेलेले आहेत. चला नाबाद सलामी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. कविराज आणि संकेत यांच्या दरम्यान जोरदार डाया वाजवत दोघांसाठी पार्टनरशिप होते. 52 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी क्रमांक 1 गुडलँड वरचा चेंडू होता. उचलून काढलाय, शोधून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे आणि सरळ निघून जातोय सीमारेषा पार. येतो बेडा पार. चौकार. मित्रांनो तुम्हाला संकटे तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. त्यामुळे संकटाला घाबरायचं नसतं. संकटाला 2 हात करा आणि संघर्ष करा. आणि जेवढा संघर्ष तुमचा मोठा असतो ना तेवढा यशाची उंची देखील मोठी असते. खेळपट्टी क्रमांक संख्या बॅटची कडा घेतली आणि इथे विकेटचं पतन आहे का? विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हेलियन व्हावं लागेल कविराजला. कविराजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पाहूया किती वैयक्तिक धावांवरती खेळतोय कविराज. किती षटकार मारले ते पण सांगा. 5 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने कविराज खेळतोय. बाद झाला कविराज वैयक्तिक. 43 धावा वैयक्तिक कविराज खेळला. जोरदार टाळ्या वाजवा कविराजसाठी. सुंदर बॅटिंगचा नजारा पेश केला कविराजने. 11 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 43 धावा बनवल्या. आता मैदानामध्ये दाखल झाला तो खेळाडू आहे फलंदाज आपण पाहतोय अरविंद. चला आपण आता नाणेफेक झाला. त्या नाणेफेकीमध्ये
कोणाच्या बाजूने निर्णय लागलेला पाहायचा आहे. दक्ष इलेव्हन यांनी सर्वप्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. फुलटॉस चेंडू क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न केला. घुटण्या देख तमाशा देख अशा पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. फुल टॉस केला वेगाने आणि वेगावरती स्वार होऊन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 54. 54 धावा धावफलकावरती. खेळपट्टी क्रमांक 1 वरती भावीजी जाऊया. काय घडामोडी आहेत आपण पाहूया. निश्चित अजूनपर्यंत पार्थ मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे 8 धावा आणि पार्थचं या ठिकाणी षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची झालेली धावसंख्या 8 धावा. आता उरलेले 18 चेंडू आणि मोठं लक्ष आहे 62 धावांचं. मला वाटतं या ठिकाणी हे लक्ष कसं पार करणार, कसं या ठिकाणी टार्गेट पूर्ण करणार हे मात्र पाहणं या ठिकाणी खूपच रंजनात्मक ठरणार आहे. पण ह्या ठिकाणी माझ्याच कवितेच्या 2 ओळी आठवत आहेत की नसे वेगळे नशीब काही मेहनतीच्या पुढे अडले नाही कुणा वाचून प्रामाणिक जो लढे. आणि ह्या ठिकाणी लढावं लागेल, झुंज द्यावी लागेल. कडवी झुंज दिल्याशिवाय इथं विजय साकार होत नसतो. अस्तित्वाची लढाई या ठिकाणी सुरू आहे, ती म्हणजे दापोली प्रीमियर लीग पर्व 4 या ठिकाणी साजरे होत असताना. खेळपट्टी क्रमांक 1 वरती थोडा जलद गतीने सामने चालवा. पंचाने विनंती असेल प्लीज गतिमान करा. अजून एक सामना असेल कारण सूर्यास्ताला चाललेला आहे. अगोडब्याचा चेंडू होता उडवल्या हवेमध्ये. शतरक्षक येतो यष्टीरक्षक. चेंडू खाली कोणतीही चूक नाही. आता माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हलियन होतोय. खेळपट्टी क्रमांक 2 वरचा हा खेळाडू. धावफलक सांगतात गुणलेखक माझ्याकडे. धावफलक सांगूया आपण. जाऊया तुम्हा सर्व एकदा धावफलकाकडे घेऊन जातो. धावफलक होते एकूण 54 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. थांबलेली धावसंख्या कविराज गेला, त्यानंतर धावसंख्या मात्र स्थिरावली, मंदावली धावसंख्या आणि त्यानंतर कविराज नंतर बॅक टू बॅक 3 विकेटचं पतन देखील झालेलं आहे. कारण वजीर गेला. वजीर गेल्यानंतर मित्रांनो वजीर गेला म्हणून घाबरायचं नसतं, खचून जायचं नसतं. कारण एक प्यादा देखील तुम्हाला विजयी मिळवून देऊ शकतो, आपल्या संघर्षामध्ये सावरू शकतो. रसिक दुसरं षटक घेऊन आलाय दुर्वा वॉरियर्स कडून. आयुष राजापूर 11 कडून रसिक. बघूया पहिल्या षटकात पार्थने केवळ 8 धावा देऊन एक पॉवर प्लेचं षटक चांगलं टाकलं होतं. आता रसिक काय करतोय त्याचीच पुनरावृत्ती करतोय की महागडं षटक ठरतंय रसिकचं. कारण का पहिल्या सामन्यामध्ये रसिकने चांगली गोलंदाजी केली होती, टिचून गोलंदाजी केली होती, अचूक टप्पा ठेवला होता, अचूक लाईन त्या ठिकाणी ठेवला होता. आता मात्र त्याच्यासमोर डावखुरा फलंदाज त्या ठिकाणी उभा आहे. काहीसं फिल्डिंगमध्ये चेंजेस होताना आपण बघतोय. पटापट स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. गतिमान करा सामने, नाहीतर सामने आपल्या प्रकाश झोतात देखील खेळवायला लागते. याची देखील नोंद घ्यायची आहे. आयोजकांनी तयारीला लागायचं आहे कारण महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. DPL आहे. DPL म्हटल्यानंतर कशाची कमी नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे, त्यामुळे या स्पर्धेला काही कमी पडणार नाही निश्चितच. कारण का देशात महाराष्ट्रात आणि सगळीकडे तुम्ही पाहिलात तर BJP कमळ आपल्याकडे दिसतंय आणि या मैदानात सुद्धा संपूर्ण बाउंड्री लाईनला जे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत स्पर्धा असल्यामुळे या ठिकाणी दापोली प्रीमियर लीगला एक नवं आयाम मिळालेला आहे आणि नवीन एक ओळख निर्माण होणार आहे निश्चितच. जाऊया आपण खेळपट्टी क्रमांक 1 वरती गुल्लेन वरचा चेंडू सन्मानाने खेळला. पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये थांबला. इथे मात्र मी की तू, तू की मी, इथे थोडासा गोंधळ निर्माण होतोय आणि या गोंधळमध्ये धावा किती केल्या? फक्त 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. टार्गेट 62चं आहे. 62 धावा तुम्हाला मित्रांनो पार करायच्या आहेत आणि तुम्हाला ध्येय मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत, मोठी झेप घ्यावी लागणार आहे. तुम्हाला तुमचे योग्य वेळी तुमचा योग्य पत्ता बाहेर काढावा लागणार आहे, नाहीतर हुकमाचे यक्के देखील बाद होणार, वाया जाणार आहेत. चला गतिमान करा खेळ. चला वेळ घालवू नका मित्रांनो. खेळपट्टी क्रमांक सातत्याने एकत्र येऊ नका, डिस्कस करू नका, कारण पुढील एक सामना अजून महत्त्वपूर्ण आहे. आकोडब्याचा चेंडू ताकद लावली, जातोय सरळ लॉंगांच्या डोक्यावरून, नाही पण क्षेत्ररक्षक तैनात येतोय.
झेल होतोय आणि बॅक टू द पॅव्हलियन होतोय हा फलंदाज समीर. बॅक टू द पॅव्हलियन. सुंदर करारनामा आपल्याला पाहायला मिळतंय. महत्वपूर्ण दिवस देखील सांगतेकडे आपण वळतोय, कारण 62 धावाचं आव्हान घेत असताना, पाठलाग करत असताना मोठे फटके देखील खेळतायत, पण अपयश येतोय. मित्रांनो, हरला तरी चालेल, पण खेळ खेळताना असं खेळा की जिंकणाऱ्याला घाम फुटलं पाहिजे, असा खेळ खेळा. आणि तेच खेळ खेळपट्टी क्रमांक 1 वरती होईल का ते देखील पाहावं लागणार. काय घडामोडी असतील, काय घडेल, काय बिघडेल, तेच आता सांगणारे येणारे षटक आपल्याला सांगतील. येणारा षटक आहे रसिक षटक हाताळतोय. 3 चेंडू फेकले गेले. ते पहिल्या चेंडूवरती एकेरी, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटचं पतन देखील. विकेट प्राप्त केली रसिकने. सुंदर षटक हाताळतोय रसिक आपल्या संघासाठी, कारण 62 धावाचं मोठं कडवं आव्हान जरी असलं तरी गोलंदाजी भेदक आणि मारक करतोय. ओहो हो हो, सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवरचा चेंडू होता. खेळपट्टीवरचा जसा चेंडू पडला आणि निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा चेंडू होते, मार्गस्थ होते गोलंदाजाच्या हातामध्ये. बाबीजी निश्चितच रसिक पहिल्या सामन्यासारखीच गोलंदाजी या ठिकाणी करतोय. टिच्चून मारा करतोय. जरी लक्ष मोठं असलं, त्याला माहिती आहे डिफेन्स होऊ शकतो, तरी सुद्धा टिच्चून मारा करणं आणि अचूक टप्पा ठेवणं हे त्याचं लक्ष आहे. आणि पुन्हा एकदा आता मात्र तो थोडासा भरकटलाय आणि स्वेर चेंडू टाकलाय. पंचांचे हात भूमीत समांतर होत आहेत आणि धावा अवांतर येतात. एका धावेची भर पडते आणि संघाची वाढलेली धावसंख्या, थोडीशी मंदावलेली धावसंख्या 11 धावा. डबल 1. चला, ऑन हॅट्रिक चेंडू असेल खेळपट्टी क्रमांक 2 वरती. गोलंदाज आहे प्रमोदला ऑन हॅट्रिक चेंडू असेल. हा हॅट्रिक होईल का? चेंडू येतो समालोचन कक्षाकडे, पण झेल होऊन माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. मोठा फटका होता, ताकद कमी पडली आणि झेल होऊन माघारी परतावं लागेल. खेळपट्टी क्रमांक 2 वरती जाऊया. सगळ्यांचं लक्ष खेळपट्टी क्रमांक 2 वरती आहे, कारण कविराजची फलंदाजी आणि आता पाहतोय आपण याची प्रमोदची गोलंदाजी आपण पाहतोय. फार महत्वपूर्ण गोलंदाजी. ऑन हॅट्रिक चेंडू असेल, चेंडू फेकेल प्रमोद. हो का, रिव्हर्स स्विंग खेळायचा प्रयत्न होता, पण इथे मोठा फटका खेळता आला नाही. 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 56. 56 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. विकेट क्रमांक 1 वरती खूप सामना मंद गतीने सुरू आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे की थोडं स्पीडअप घ्या, गतिमान करा. आपल्याला अजून याच विकेट वरती एक सामना खेळवायचा आहे. पुढील बॅटर आहे मनोज. नक्कीच आपण पाहतोय बिल गेट्स सांगताय, त्यांचं एक मी वाक्य असं गेट की जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. हे बिल गेट्स यांचं हे वाक्य आपल्याला आठवण करून देतो. मित्रांनो, स्वतःसाठी स्वतःच ढाल वाढा. इथे चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि इथे एका चेंडू आपल्या षटकामध्ये एकूण विकेट प्राप्त केल्या प्रमोदने. 4 विकेट प्राप्त केल्या. प्रमोदसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. प्रमोदने सुंदर भेदक मारा केला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट प्राप्त केल्या. प्रमोदसाठी मित्रांनो एकदा वरती हात करून टाळ्या वाजवा, कारण गोलंदाजीला कोण दाद देत नसतं. इथे या कमी षटकाच्या या स्पर्धेमध्ये फार म्हणजे महत्वपूर्ण बॅटर्स यांना फार महत्व दिलं जातं, पण गोलंदाजीची कामगिरीवरती लक्ष केंद्रित केलं जात नाही. पण प्रमोदची गोलंदाजी आज मात्र भेदक ठरते, मारक ठरते आणि जोरदार टाळ्या वाजवा एकदा प्रमोदसाठी. चला जाऊया आपण खेळपट्टी क्रमांक 1 वरती. ही देखील फार महत्वपूर्ण आहे. 62 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ पाहतोय. आयुष 11 राजापूर हा संघ आपण पाहतोय. चला, आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने जगू. अंधाराला मारू ठोकर, स्वप्न उद्याचे बघू. आज स्वप्न बघायचे आपल्याला. उद्याचं स्वप्न कोण साकार करणार, कोणती टीम या चषकावरती DPL चषकावरती नाव करणार हे मात्र उद्याच ठरेल. आणि पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज या ठिकाणी खेळतोय आणि
काहीशी मंदावलेली धावसंख्या 62 धावांचं आव्हान, कडवं आव्हान घेऊन उतरलेली टीम मात्र या ठिकाणी अडखळत कुठेतरी गडबडत खेळते आणि कुठेतरी थांबल्यासारखे वाटते. या ठिकाणी चौकार आणि षटकारांची आतषबाजी होत नाही, पाऊस पडत नाहीये, बरसात होत नाहीये, कुठेसा दुष्काळ पडल्यासारखा, धावांचा दुष्काळ पडल्यासारखा स्थिती झालेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज मात्र टिचून गोलंदाजी करतोय आणि हा ही चेंडू त्याने निर्धाव फेकलाय. गतिमान चेंडू होता, चांगला टप्पा होता, पंचांचा कोणताही दबाव ते स्वीकारत नाही आहेत. एक जबरदस्त बॉलिंग लाईन त्यांनी ठेवलेली आहे आणि डावखुऱ्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवलंय. आपण जाऊया खेळपट्टी क्रमांक 1 वरती. प्रथम फलंदाजी करत असताना कविराज यांच्या संघाने 56 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 57 धावांचं आव्हान असेल. खेळपट्टी क्रमांक 62 धावांचं आव्हान आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपण पाहतोय 57 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडूमध्ये 57 धावांचं आव्हान. मला वाटतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी धावांची बरसात होते. कुठेच एखादी ओव्हर कमी स्कोर आणि दुसरी ओव्हर मात्र डबल टिबल रन्स जाऊन या ठिकाणी धावसंख्या वाढते. कुठेसे फिल्डर्स गडबड गोंधळताना दिसतात, कारण का एकाच मैदानामध्ये 2 विकेटवरती खेळाडू खेळतात आणि इथे मात्र तिफाचित एष्टा उद्ध्वस्त झाल्यात. फलंदाज माघारी परतलाय. 62 धावांचं कडवं आव्हान झेपलेलं दिसत नाहीये. कुठेतरी आत्मविश्वास आणि जी संयमशीलता असते ती कमी पडल्यासारखी वाटते आणि 62 धावांचं आव्हान मैदानात घेऊन उतरलेला दुर्वा वॉरियर्स संघ या ठिकाणी कात्रीमध्ये सापडलाय. काहीसा पराभवाच्या छायेखाली जाईल का, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावांचं आव्हान होतं 62 धावांचं आणि अवघ्या धावफलकावरती धावा जोडल्या तर 19 धावा. काहीशी कमी थांबलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कमिटीला विनंती आहे की जो मोबाईल सापडला होता तो कोणाकडे आहे, कारण मोबाईल ज्यांचा हरवला होता ते आलेले आहेत घ्यायला. चला आपण महत्वपूर्ण मॅचकडे. मोबाईल महत्वाचा नाही, आपल्याला मॅच महत्वाची आहे. तोपर्यंत ते वेट करतील, पाहतील, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याकडे इकडे लक्ष देऊया आपण. चला हो, सुंदर असा ऑफ साइडला टकलला चेंडू जातोय. पॉवर सर्कल मध्ये थांबवलं जाते. 1 धाव नक्की मिळते खेळपट्टी क्रमांक 1 वरती. काहीसा संत गतीने चाललेला सामना देखील आपल्याला पाहायला मिळते. एक नारायशकजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा. जे जर गटारात पडले तरी सुद्धा त्याचं मोल कमी होता कामा नये, म्हणून स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा. चेंडू फेकतोय हवेमध्ये. चेंडू ताऱ्यांना चुंबन करून जमिनीलगत पडतोय. शतरक्षक ताईंना झेल सुटतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 22 धावा. निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी क्रमांक 1 वरती आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती सुंदररित्या चाललेला सामना, एक चित्तथरारक सामना. 57 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ आहे. फलंदाज बॅटिंग करणारा फलंदाज आहे कल्पेश आणि स्वप्नील. संघाचं नाव काय आहे? खेळपट्टी क्रमांक 1 वरती सुरू असलेला सामना, मंद गतीने सुरू असलेला सामना. 62 धावांचं आव्हान मला वाटतं खूप त्यांना पेलवलेलं नाही आणि विकेटवरती विकेट फेकून एक आत्मघातकी या ठिकाणी खेळी म्हणावे लागेल. काहीच आपण लढा देतो, लढाई करतो तसं काही झालेलं नाही. एक वन साइड एकतर्फी मॅच या ठिकाणी बघायला मिळते. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये ही निराशाजनक कामगिरी म्हणावी लागेल, कारण का गुडघे टेकल्यासारखं आयुष 11 राजापूर संघापुढं दुर्वा वॉरियर्सने काहीच चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. त्यानंतर लगेचच पुढील सामना आपल्याला त्याच विकेटवरती सुरू करायचा आहे. दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचं आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलाय. डावखुळा फलंदाज मात्र कोड्यात पडलाय. मारू की नको ह्या विचारामध्ये मात्र निर्धाव चेंडू निघालाय. आपण पाहतो खेळपट्टी क्रमांक 2 वरती महत्वपूर्ण ज्याचा शस्त्र उत्तर देखील दिला जातं. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. ईट का जवाब पत्थर से देते त्यांना पाहायला मिळतोय तो फलंदाज खेळपट्टी क्रमांक 11. सुरेख चेंडू, सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू खेळपट्टीवरती पडतोय, तसाच निघून जातोय सरळ. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय.
सुंदर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 5 धावा. 57 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला शतरक्षक तैनात आहे. वेगाने आउटफील्ड जास्त पाहायला मिळतोय, वेग पाहायला मिळतोय. जातोय सरळ सीमारेषे पार. मिला मौका, आया चौका आणि चौक्याच्या मदतीने धावसंख्या होते एकूण धावफलकावरती 9 धावा. 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीवर पथावरती आहे. आपण पहिल्या षटकातील चेंडू झालेले आहेत 5. एक चेंडू शेष आहे. एक चेंडू मध्ये आता मोठा प्रहार झाला तर कुठेतरी या सामन्यामध्ये पकड मिळू शकतात हे फलंदाज. निश्चितच एक रंगत निर्माण होऊ शकते आणि हा संध्याकाळ समयीचा होणारा सामना मात्र रोमहर्षक अटीतटीचा होऊ शकतो. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. मारता 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डर तैनात आहे. 2 धावा मात्र या ठिकाणी धावून काढलेल्या आहेत आणि संघाची वाढलेली धावसंख्या वाढत चालली आहे. आधीच्या चेंडूवरती 4 धावा आणि आताच्या चेंडूवरती 3 धावा. खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपण बघतोय 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण आपण पाहूया 11 धावा. पहिलं षटक समाप्त झाले आहे. खेळपट्टी क्रमांक 2 वरती षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती होते फक्त 11 धावा. जास्त डिस्कस करू नका मित्रांनो, सर्वजण एकत्र येऊ नका कारण महत्वपूर्ण जरी सामने असले कारण सूर्य अस्ताला चाललेला आहे. तुम्हालाच वेळ होईल, तुम्हालाच अंधार होईल, खेळण्यासाठी अडचण देखील होईल. चला खेळपट्टी क्रमांक 2 वरती ताबा घ्या. दक्ष 11 आद्या अंशिका वॉरियर्स प्लीज खेळपट्टी क्रमांक 1 वरती ताबा घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील जातोय. आपण किताबाकडे वळतोय.